मुखारविंदे
या आनंदाला पारावार नाही. कारण संसारिक आनंद जो असतो तो कधी असतो आणि कधी नसतो. संसारिक आनंद कधी आहे आणि कधी नाही. पण पारमार्थिक जो आनंद आहे, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा, त्याच्या सुखाचा जो आनंद आहे, हा आनंद मात्र न संपणारा आनंद आहे, कधी कमी न होणारा आनंद आहे. म्हणून याला परमानंद असं म्हणतात. या आनंदाला परमानंद म्हणजे श्रेष्ठ प्रकारचा आनंद. बाकीच्या आनंदाचा, बाकीच्या सुखाचा परिणाम कधी दुःखामध्ये होईल सांगता येत नाही. मुलगा झाला, वाटा पेढे वाटतात नाही का. लगेच बातमी कळते नाही का, तुमचा मुलगा गेला, झालं दुःख, त्याचं पर्यवसन दुःखामध्ये होतं. पण परमार्थातला जो आनंद आहे याचं पर्यवसन दुःखामध्ये कधीही होत नाही. याच्यामध्ये आनंदच आनंद असतो. आनंद आनंदाचे दोही आनंद, आनंदाचे दोही आनंद, दोही आनंद, आनंदाचे दोही आनंद, आनंदाचे आनंद, आनंदाचे आनंदाचे दोही आनंद, आनंदाचे दोही प्राप्त झाली. असं म्हणतात, कोंबडा कोणाचाही ओरडो, पण आपल्याला दिवस निघाला हे कळलं ना, आपल्याला जाग आली ना, नाही का, हे महत्वाचं आहे. तो कोंबडा कोणाचा ओरडला याच्याशी काही घेणं देणं नाही. बाबा भाऊच्या घरी कथा आहे, आपल्याला आनंद घ्यायला काय हरकत आहे, नाही का. त्यांच्या निमित्तानं का होईना पण आपल्याला आनंद प्राप्त करून घेण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून सर्वांनी त्या कथेचा आनंद घ्यायचा आहे, आपल्याला घ्यायचा आहे. ज्याला इच्छा असली घ्यायची, ऐकायला येण्याकरता कोणाची मनाई नाही. सर्वांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा. आणि कथा ही काय करते, आपल्याला कथेचं आज पहिला दिवस असल्यामुळे कथेचं महत्त्वच पाहायचं आहे. कथा ही काय करते, कथा कशा करता करायची, कथा करण्याचं मुख्य प्रयोजन काय आहे, काय म्हणून कथा करायची, दुसरा उद्योग नव्हता करण्याकरता, पण कथाच का करायची. तर कथा ही त्रिवेणी संगम, कथा ही त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, ओ कथा त्रिवेणी संगम, ओ कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, ओ देव भक्त आदिनाथ,
भक्त येतो आणि नाम येते, भगवंताचं नाम. कलियुगामध्ये आपण दुसरं कोणतंही साधन करू शकत नाही, म्हणून भागवताच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्याची सांगितले. आपण आपल्या या व्यवहारिक जीवनामध्ये आपण त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व देतो, नाही का? एखादा पर्व काळ असला, अधिक मास असला की आपण आंघोळीला कुठे जातो? त्रिवेणी संगमा. का? विशेष फळ तिथे प्राप्त होतं. तसं या कथेमध्ये देव, भक्त आणि नाम या तिघांचा संगम असल्यामुळे या कथेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि कथा म्हणजे ही एक प्रकारची गंगाच आहे, पण ज्ञान गंगा आहे, नाही का? त्या गंगामध्ये आपण स्नानाला गेलो, बाहेर निघालो तर सगळे पाप आपल्यावर येऊन बसतात. स्नानाला जाते वेळी बाहेर थांबतात, स्नान झालं की आपण आपले कपडे घातले की पाप आपल्याला चिकटतात. पण कथा अशी आहे, ही ज्ञानगंगा असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे पाप जळून जातात. नामस्मरणाने आपली सगळी पापे जळून भस्मसात होत असतात. म्हणून कथेमध्ये नामाला जास्त महत्व आहे आणि नामाचा या कथेमध्ये जास्त भगवत केलेला आहे. मग ही कथा जी आहे, ही कथा ऐकण्याकरता कोणाला कथा आवडते, नाही का? आता एवढं मोठं श्रेष्ठत्व कथेचं की कथा ऐकल्याने माणसाच्या जीवनातल्या व्यथा जातात. कथा शुद्ध करे कथा मुक्त करे, कथा शुद्ध करे कथा मुक्त करे, कथा शुद्ध करी कथा मुक्त करी, कथा शुद्ध करी कथा मुक्त करी, कथा शुद्ध करे कथा मुक्त करे, कथा शुद्ध करे कथा मुक्त करे. कथा एकी बरी विठोबाची, विठोबाची विठोबाची, विठोबाची, विठोबाची. कथा शुद्ध करी कथा मुक्त करी, कथा शुद्ध करी कथा मुक्त करी, कथा शुद्ध करी कथा मुक्त करी. कथा शुद्ध करी कथा मुक्त करी, कथा याची वरी विठोबाची. या कथेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जो दुःखी जीव असेल त्याला सुखी करू शकते, आणि ज्याला मुक्त व्हायचं असेल तर ही कथा त्याला मुक्त करू शकते. आणि आतापर्यंत श्रीमद भागवताच्या श्रवणाने अनेकांना मुक्ती मिळाली. त्याच्यापैकी मुख्य आपण नेहमी सांगत असतो की राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. कारण राजा परीक्षितीला शाप मिळाला होता की 7 दिवसामध्ये आपलं मरण येऊन ठेपलेलं आहे. आपलं मरण फक्त 7 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. आणि मरण तर येणारच आहे. आपण किती मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरण येणार नाही असं काही नाही. कारण जगामधला हा 2 सत्यापैकी सत्य तर एकच आहे जगामध्ये, भगवान परमात्मा सत्य आहे. बाकीचं जे सगळं दिसतं हे सगळं खोटं आहे. पण आपली म्हणण्याची तयारी नाही. आपण खोटं म्हणू शकत नाही, हे घर खोटं मानू शकत नाही, बायको पोरं खोटं मानू शकत नाही. हे खरेच आहे आपल्याला असं वाटते, पण हा भ्रम आहे. जगतामध्ये खरं एकच आहे. बरं खोटं कशाला म्हणतात? खोट्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होतो, नाश होतो, त्याला खोटं म्हणतात. सरळ सरळ सांगायचं झालं तर ज्याचा तिन्ही अवस्थेमध्ये तिन्ही कालामध्ये बाध होतो त्याला खोटं म्हणतात. आणि फक्त भगवान परमात्मा खरा आहे तर त्याचा कधीही बाध किंवा नाश होऊ शकत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगदाकार
आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया सांभाळी आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया सांभाळी सांभाळी आपुली माया. सत्य तू विठ्ठला. साधू संतांनी त्रिवार सांगितलं की फक्त जगतामध्ये देवच सत्य आहे, बाकीचं सगळं हे दिसणारं खोटं आहे. जेवढा तुम्हाला आकार दिसतो हा सगळा आकार कालाच्या ओघामध्ये एक दिवस नष्ट होणार आहे. आपणही 7 दिवसातच जाणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, नाही का? याच्या व्यतिरिक्त दुसरा दिवस आहे का 8वा दिवसच नाही. आपणही 7 दिवसात जाणार आहोत. आणि राजा परीक्षित बिघडलेलाच आहे आणि मरण दुरुस्त करण्याकरता परमार्थ आहे. मरण दुरुस्त करण्याकरता कथा ऐकायची आहे, मरणाची परिणिती मुक्तीमध्ये करून घ्यायची आहे, परिपूर्ण करून घ्यायचं आहे. किती आपण इस्टेट मिळवली तरी जीवन परिपूर्ण होत नाही. रावणाची सोन्याची लंका होती, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची गेली नाही. सोबत काही कवडी गेली का त्याची? तुका म्हणे ज्याची संपदाय वडी तुका म्हणे सांगाचे कवडी गेली नाही, सांगाचे कवडी गेली नाही, सांगाचे कवडी गेली नाही. कोटी घरे जेथे काशाना तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, सप्त कांचनाची, आपलं शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती असा रावण, पण सांगाचे कवडी गेली नाही. मग आपण किती मिळवलं तर आपल्यासोबत येईल का? पण रावण काही मूर्ख नव्हता. तुम्हाला सांगतो, रावण मूर्ख नव्हता, तो कितीतरी हुशार होता. त्याचा विद्वानामध्ये त्याची गणती केलेली आहे रावणाची. विद्वान होता, पंडित होता, दशग्रंथी ब्राह्मण होता. सांगायचं म्हणजे रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. एवढी विद्वत्ता ज्याच्याजवळ होती की भगवान शंकराला ज्यांना आपलंसं करून घेतलेलं होतं. भगवान शंकरानं आपली बायको सुद्धा त्याला देण्याकरता मागं पुढं पाहिलं नाही. कोण? भगवान शिवजीनं. भगवान शिवजीनं आपली पार्वती रावणाला दिली होती. मग किती अधिकार असेल त्याचा? एवढा विद्वान होता, एवढा पंडित होता, पण सांगा ते कवडी गेली नाही. देवापेक्षाही श्रेष्ठ होता. तुम्हाला सांगतो, तो देवापेक्षाही श्रेष्ठ होता रावण. रावणाची आणि रामाची तुलना करा. रामाला किती बायका होत्या? एकच होती. पण रावणाला 80,000 बायका होत्या. बायका किती होत्या? 80,000. समजा निवडणुकीला जर एखादा उभा राहिला तर दुसऱ्याच्या मताची त्याला गरज नव्हती. भेटलं पाहिजे कोणाचं मत, अशी गरज नव्हती. त्याचे नातू 80,000 बायका होत्या. नातू किती असन, मुलं किती असन, विचार करा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा याचा विचार करा त्याच्या तुलनेमध्ये. याला 16,108 बायका होत्या. कृष्णाचा विचार केला तर याला 16,108, पण याच्यापेक्षा 5 पट पुढे होता. 16 पंचे 80,000 बायका रावणाला होत्या. एवढा तो श्रीमंत, देवाच्या बाबतीत सगळ्या गोष्टीमध्ये पुढे होता. रामाची आणि रावणाची रास काही वेगळी होती का? एकच रास होती दोघांची. पण एवढा तो विद्वान होता, पण सांगा ते कवडी गेली नाही. तशी आपण कितीही मिळवली तर आपल्यासोबत काही येणार नाही. फक्त जे केलेलं आपण जे सत्कर्म आहे हे मात्र आपला पिछा सोडणार नाही. फक्त आपण केलेलं सत्कर्मच आपल्या सोबत येते, दुसरं कोणी येत नाही. करा हरि भक्ति परलोकी कामा, करा हरि भक्ति परलोकी कामा, भक्ति परलोकी कामा, करा हरि भक्ति परलोकी, करा हरि भक्ति परलोकी कामा, करा हरि भक्ति
कामा करा हरि भक्ती परलोकीये कामा करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. इथं कामं येण्यासाठी हरिभक्ती करायची नाही. लोकांना वाटते आपण परमार्थ केला, देवाची पूजा केली म्हणजे आपल्याला बिमारी येऊ नये, आपल्याला संकट येऊ नये, आपण सगळ्या गोष्टींना परिपूर्ण व्हावं, सुखी व्हावं अशी लोकांची अपेक्षा असते. का आपण परमार्थ करतो, मंदिरामध्ये जातो, पूजा करतो, आपलं सगळं भलं व्हावं असं लोकांना वाटते. पण तुम्हाला सांगतो, एका साधूकडे एक साधक गेला. तो म्हणायला लागला, म्हणे महाराज मी परमार्थ करतो, तुमच्या सत्संग करता येतो, नेहमी कथा श्रवण करतो, मग माझ्या जीवनामध्ये एवढे दुःख आणि अडचणी, एवढा त्रास का होतो? आणि मला लोक म्हणतात की बाबा तू एवढा परमार्थ करतो, तुला काहीच आड येत नाही, मग कशाला करतोस परमार्थ? नाही का, तुझं जर समाधान होत नसेल, तुला सुख मिळत नसेल, तर परमार्थ कशा करता करतो? असं जेव्हा विचारलं तेव्हा साधूने उत्तर दिलं, म्हणे बाबा तू जे आता जेवून राहिला हे तू आता पिकवलेलं आहे का? तू आता जे जमिनीत पेरलं तर ते जमिनीत पेरलेलं तुला खायला मिळून राहिलं का? आता तू जे खाऊन राहिला ते कधीचं पेरलेलं आहे? म्हणे मागचं पेरलेलं, जे मागच्या वर्षी पेरलं होतं ते पिकलं आणि ते आता या वर्षी खाऊन राहिलो. आणि म्हणे आता पेरलेलं कुठे गेलं? म्हणे पुढे खाऊ. आता पेरलेलं पुढल्या वर्षी खाऊ. तसंच म्हणे हे जे तू भोगून राहिलेलं ह्या मागच्या जन्माचं आहे, नाही का, मागं पेरलेला आहे, त्याच्यामुळे ते आता खावंच लागेल, म्हणजे भोग भोगावंच लागेल. आणि केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा 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 उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगा हरि मुखे गाता हरपली चिंता हरि मुखे गाता हरपली चिंता हरि मुखे गाता हरपली चिंता हरि मुखे गाता हरपली केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ज्या आपलं मागच्या जन्माचं कर्म आहे ते आपल्याला आता फल देण्याकरता प्रवृत्त झालेलं आहे. म्हणून सुख जर जीवाला असलं तर लोक मग काही ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही. आणि दुःख झालं तर मग मात्र देवाकडे बोट दाखवते, लोकांकडे बोट दाखवते, यानं केलं म्हणून तसं झालं, यानं जर तसं केलं नसतं माझं काही बिघडलं नसतं. पण बाबा त्यानं काहीच केलं नाही, फक्त निमित्त असतं, कर्म आपलंच असतं ना आपलंच आपल्याला भोगावं लागतं. करताना आपल्याला काही वाटत नाही, करताना आपण काहीही करून टाकतो, पण भोगताना जेव्हा दुःख भोगण्याची वेळ येते तेव्हा मग असं वाटते का हे दुसऱ्यानं दिलं, हे दुसऱ्यानं कोणी दिलं नाही. कारण सुखदुःख काही झाडावर येऊन नाही बसत. सुखदुःख झाडावर बसतात का? जसा पक्षी झाडावर बसतो आणि पटकन उडतो, तसं काही नाही का झाडावरचं सुखदुःख आपल्याकडे येऊन बसलं असं काय का? ते कुठलं, ते आपल्या अंतःकरणाचे धर्म आहे. वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये ते आपल्या अंतःकरणाचे धर्म आहे, जे आपल्या जवळच असते. जशी वेळ आली तसे ते प्रवृत्त होतात. म्हणून कथा जी आहे कथा दुःख घालवण्याचं काम करते. म्हणून कथा श्रवण करावी, जेणेकरून आपल्या जीवनातलं दुःख जाऊन आपल्याला सुख प्राप्त व्हावं. या जन्मात जरी नाही मिळालं तरी पुढच्या जन्मामध्ये आपल्याला सुखी होता यावं, याच्या कथा श्रवण करायची आहे. मी तुम्हाला सांगितलं कथा श्रवण केल्याने काय होते तर एकाच जन्मामध्ये सगळं संपून जाते. आणि संपवण्याकरता माणसाचा जन्म आहे. कथा श्रवण कशाकरता करायचे आहे? हे दुःख संपवण्याकरता. आणि दुःख संपवण्याकरता एकच माणसाचा जन्म आहे, लक्षात ठेवता. बाकीच्या जन्मामध्ये आपल्याला दुःख संपवता येत नाही, कारण त्या सगळ्या भोग येवणी आहे. आपल्याला भोग भोगण्याकरता मिळालेल्या त्या येवणी आहे, तिने फक्त भोगच भोगायचे आहे.
पण मनुष्य जन्मामध्ये आपल्याला नवीन करायचं आहे. याच जन्मी घडे देवाचे भजन, याच जन्मी घडे देवाचे भजन, देवाचे भजन, याच देही घडे 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 देवाचे भजन. आणि ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडो देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, 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 नाही कोठे पुढे घ्यावया विसावा, नाही कोठे पुढे घ्यावया विसावा, नाही कोठे पुढे घ्यावया विसावा. अशा प्रकारे मनुष्य जन्मामध्ये आपल्याला हे सुख प्राप्त करून घेता येते. या सुखासारखं जगतामध्ये दुसरं सुख नाही, लक्षात ठेवा. म्हणून माणसानं जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर सत्कर्म करावं, जन्माला आल्यानंतर सत्कर्म करावं. तुम्हाला सांगतो, सगळे आपली साथ सोडतात. सत्कर्म का करायचं, भागवत कथा काय करायची, कशा करता करायची, तर सगळे मराच्या वेळी आपली साथ सोडते. आपले नातेवाईक आपली साथ सोडते, बायको साथ सोडते, पोरं साथ सोडतात, सगळं साथ सोडते, घरदार इथंच राहतं, सगळे साथ सोडतात. पण कर्म साथ सोडत नाही. कर्म आपली साथ कधीही सोडत नाही. जेव्हा आपल्याला ते स्मशानात पेटवते तेव्हा कोण राहते का सोबत? पेटेपर्यंतही नाही राहत. नाही बा, आपल्या एवढ्या जवळचं आहे, निदान याला पेटेपर्यंत तर थांबलं पाहिजे. कोणी थांबत नाही. मग थांबते कोण तिथं? तर आपलं कर्म आपल्या जवळ असते. तेव्हा जे आपण आयुष्यभर कर्म करतो ते फक्त कर्मच आपल्याजवळ असते. मग तेव्हा आपल्याजवळ कोणीही नसते. म्हणून याच्याकरता सत्कर्म करावं की जेव्हा शेवटपर्यंत आपल्याला साथ देते. दुष्कर्म केलं तेही सोडत नाही. असं समजू नका का सत्कर्म केलं म्हणजे तेच सोबत राहते, दुष्कर्म सोबत राहत नाही. दुष्कर्मही सोबत राहते. मग नेमकं कोणतं करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. सत्कर्म करायचं आयुष्यामध्ये की दुष्कर्म करायचं, फल प्रत्येकाचं ठरलेलं आहे. चांगलं काम करा तर त्याचं चांगलं फल त्याचं ठरलेलंच आहे. आणि वाईट काम केलं तर तिकडे 4 भिंतीची 8 भिंत भाड्याच्या खोलीत राहणं ते त्यालाही फल आहेच. मग कोणतं कर्म करायचं त्याच्याकरता हे सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. भगवान परमात्म्याची ही कथा आहे. ही कथा ऐकणं जीवाला आवश्यक आहे, गरजेचं आहे. कथा ऐकणं मनुष्याच्या जीवनाची गरज आहे. कथा ऐकावी. कथा श्रवणाने मनुष्याच्या जीवनातलं दुःख दूर होते ना. कोणत्याही साधनानं होत नाही, फक्त कथेनं दूर होते. मग कथा मनुष्यानं ऐकावी. पण त्याच्याकरता पुण्यही लागतं. कोणीही कथा करत नाही, कोणीही कथा सांगत नाही आणि कोणीही कथा ऐकत नाही. त्याच्याकरता विशेष प्रकारचं पुण्य लागतं. कोणाच्याही मनामध्ये इच्छा निर्माण होते का की आपण कथा करावी? काही फुकट कथा होत नाही. 2 लाखाच्या वर कथेला खर्च लागतो. मग एवढे पैसे कोण फुकट घालवायला तयार आहे? लोकांना वाटते विनाकारण एवढे पैसे खर्च करायचे का? बाबा, हे पैसे विनाकारण खर्च होत नाही. तुम्हाला सांगतो, इथचे पैसे तिथं चालत नाही. गेल्यावर किती मिळून ठेवा, इथले पैसे तुमचे तिथं चालणार नाही. मग तिथे काय चालते? परमार्थात तुम्ही खर्च केलेले पैसे तिथे चालते. मग नाही का, अमेरिकेतले डॉलर आपल्या भारतात चालत नाही, तर इथचे पैसे तिथे चालन का?
इथले पैसे तिथे चालत नाही, तिथे चालावं असं वाटत असेल, ही संपत्ती आपली आपल्याला तिथे परलोकी कामा येईल असं वाटत असेल, तर आपण दानधर्म करावा, श्रीमद भागवताची कथा करावी, सप्त्याचं आयोजन करावं. म्हणजे तो पैसा जो आहे तो पैसा आपला तिथे चालतो. कारण तुम्ही जे दान कराल तेच तुम्हाला तिकडे मिळत असतं. तिथं जर केलं तर मिळेल, केलंच नाही तर मिळेल काय, नाही का. आणि भगवान परमात्मा असा आहे, तो घेतल्याशिवाय देतच नाही, पहिले तुमचं घेतो आणि मग देतो. देशी देवा देशी ऐसा अससे उदार. घेसी जेवा देसी ऐसा ससे उदार. ओ घेसी देवा देशी ऐसा अससे उदार. घेसी देवा देसी ऐसा ससे उदार. कुठे फेरू देवा तुझे कृपणाचे द्वार. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. घेसी देवा देशी देवा ऐसा उदार. घेसी देवा देशी ऐसा अससे उदार. घेसी देवा देशी ऐसा अससे उदार. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. ओ घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. संत महात्मे म्हणतात, नामदेव महाराज सांगतात, देवा तू उदार आहे खरा, तू स्वतः तुझी कीर्ती जगभर पसरली. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. सगळ्या चराचरामध्ये तुझी कीर्ती आहे की तू उदार आहे, सगळ्या जगाला देतो, पण घेतल्याशिवाय देत नाही, म्हणून मी तुला कृपण म्हणतो. नामदेव महाराजांनी सरळ सरळ सांगितलं की देवा तुझ्यासारखा कृपण कोणीच नाही. तू कसा आहे, कृपण आहे. कृपण म्हणजे कोणाला काही न देणारा आणि खरंच देत नाही. तुम्हाला सांगा, देव कोणाला काहीच देत नाही. ज्याचं प्रारब्ध जर वाईट असेल काहीच देत नाही, फक्त तो कर्माचा साक्षी आहे. मग देतो कोणाला, जो त्याला देतो त्याला तो देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. उदार आहे तू, पण घेतल्याशिवाय देत नाही. उदाहरण सांगायचं झालं, एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले होते आणि बसले असताना नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने सांगितलं, म्हणे देवा तुमचं एवढं प्रेम त्या द्रौपदीवर का, तुमची बहीण आहे ना सख्खी सुभद्रा. मग सुभद्रा तुमची सख्खी बहीण असून कधी तुम्ही त्या सुभद्रेचं नाव घेत नाही आणि सारखं नेहमी द्रौपदी 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 करतात. ती तर तुमची मानलेली बहीण आहे, सख्खी बहीण तर नाही, मग एवढं प्रेम तिच्यावर का. भगवंताने सांगितलं, म्हणजे नारदा तुम्हाला याच्यातलं गुह्य नाही करणार म्हणे मी सांगितल्याशिवाय. मग काय गुह्य आहे, मग सांगू तुम्हाला. म्हणे हो सांगा ना. म्हणजे तुम्ही जा आता सुभद्रेकडे जा, माझी बहीण आहे ना ते सख्खी, तर तिच्याकडे जा आणि तिला सांगा म्हणे का कृष्णाचं बोट कापलेलं आहे आणि त्याला बांधण्याकरता पट्टी पाहिजे. तुम्ही जा म्हणे सुभद्रेकडे मागून आणा, आणि नाही जर भेटली तर मग द्रौपदीकडे जा. बघ नारद महर्षी गेले सुभद्रेकडे. म्हणे सुभद्रा, अगं म्हणे तुझ्या भावाचं बोट कापलेलं आहे आणि ते रक्त सगळं जाऊन राहिलं, तर म्हणजे त्याच्या बोटाला बांधण्याकरता पट्टी पाहिजे, तुझ्याकडे असली तर दे म्हणे पटकन. सुभद्रा पूर्ण महाल फिरली आपला, कारण राजाचं घर होतं, तिथं सगळं भेटल, पण चिंध्या भेटन का, नाही का. बोटाला बांधण्याकरता पट्टी पाहिजे होती, चिंधी पाहिजे होती, ती राजाच्या घरी कशी भेटल. सुभद्रेनं पूर्ण महाल पाहिला, पण तिला काही पट्टी भेटली नाही. तिने सांगितलं, म्हणजे नारदा माझ्याकडे त्याच्या बोटाला बांधण्याकरता पट्टी नाही. नारद महर्षी तसेच मग द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीला सांगितलं, म्हणजे द्रौपदी अगं म्हणे तुझ्या भावाचं कृष्णाचं बोट कापलेलं आहे आणि त्याला बांधण्याकरता पट्टी पाहिजे म्हणे. द्रौपदी कुठंच गेली नाही, भरजरी शालू घातलेला होता, चरकन फाडला आणि लगेच पट्टी बांधण्याकरता दिली. मग त्याचा परिणाम काय झाला, आता कथा जाऊ द्या, कथा तुम्हाला मी याच्याकरता सांगून राहिली की वास्तविकता आहे काय. तर भगवान परमात्म्याकडे ते नारदाने पट्टी नेऊन दिली. सांगा म्हणे नारदा आता कोणाचं नाव घेऊ, सुभद्रेचं घेऊ का द्रौपदीचं घेऊ. मग नारद शांत बसले. पण त्याचा परिणाम काय झाला, मला ही पुढची कथा सांगायची होती. त्याचा परिणाम असा झाला की एवढीशी पट्टी त्या द्रौपदीनं भगवंताला दिली, पण ज्यावेळी महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी जेव्हा ते त्यांचं दूध खेळून जेव्हा ते हरले होते पांडव, तेव्हा
द्रौपदीची आपण द्रौपदीचा बदला घ्यायचा म्हणून दुर्योधनानं आणि दुःशासनानं तिला भर सभेमध्ये ओढून आणलेलं होतं. का तर तुझ्या नवऱ्याला आम्ही जिंकलेला आहे, तुलाही जिंकलेला आहे, कारण त्यांनी बायकोलाही डावावर मांडलं होतं. म्हणून तू आमची झाली म्हणून ओढत आणलं. भर सभेमध्ये तिला तिचं वस्त्रहरण करण्याचं ठरवलं नाही, सुरुवात केली. वस्त्र ओढायला लागले आणि वस्त्र जेव्हा ओढायला लागले तेव्हा द्रौपदीला असा प्रश्न पडला. तर तिला असं वाटत होतं का माझे 5-5 नवरे आहे, माझं कोण बिघडवण नाही का. आधार कोणाचा असते बायकोला? नवऱ्याचा. 5ही पांडव बसलेले होते आणि हिनं आपल्या नवऱ्याकडे पाहिलं पहिल्यांदा का बा आता या सभेमध्ये जरी मला आणलं असलं यानं दुर्योधनाने दुःशासनानं, पण माझे 5 नवरे आहे. ह्या माझे 5ही नवरे असून धनुर्धारी आहे, बलवान आहे, माझं काही बिघडणार नाही. तिला नवऱ्याचा अभिमान होता. पण हिनं जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी खाली माना घातल्या. काहीच करू शकत नाही कारण हरलेले होते. अबले समये पांडव सगळे, अबले समये पांडव सगळे, खाली माना घालून बसले, खाली माना घालून बसले. आणि रक्षाया शील सतीचे, आणि रक्षाया शील सतीचे, कोणी नाही उरला गोपाळाला राख नंदलाला, गोपाळाला राख नंदलाला, गोपाळाला राख तव भगिनीचा दावा आहे कुणी, तव भगिनीचा दावा आहे कुणी, दाव घेई गोपाळा, गोपाळाला राख नंदलाला, गोपाळाला राख नंदलाला, गोपाळाला राख नंदलाला. कवीने त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. तव भगिनीचा ऐकुनी धावा, धाव घे गोपाला, गोपाला लाज राख नंदलाला. हे 5ही पांडव जेव्हा खाली माना घालून बसले तेव्हा द्रौपदीला प्रश्न पडला आता माझं रक्षण करण कोण. त्यावेळी भगवंताची प्रार्थना केली आणि कारण मोठे मोठे होते पण मोठे मोठे काही रक्षण करण्याकरता तयार नव्हते. सासरे होते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्वांनी माना खाली घातलेल्या होत्या. का? दुष्टाचं अन्न खाल्लेलं होतं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यावेळी द्रौपदीची हाक ऐकली. का? चिंदी दिली होती ना, तिनं चिंदी दिली होती म्हणून भगवान परमात्मा वस्त्र रूप झाला. आणि तो दुर्योधन आणि दुःशासन एवढे वस्त्र ओढत होता, एवढे वस्त्र ओढत होता, पण द्रौपदीचा अंगठाही उघडा पडला नाही. द्रौपदीचा थोडसाही अंगठाही उघडा पडू दिला नाही. भगवान परमात्मा वस्त्र रूप झाला. सारी आहे क्या नारी आहे, नारी आहे क्या सारी आहे, कोणालाच कळत नव्हतं. एवढा आकाशाला टेकन एवढा ढिगारा वस्त्राचा झालेला होता, कारण भगवान परमात्म्याने अंबरावतार धारण केलेला होता. आणि अशा प्रकारे भगवान परमात्म्याची फिक्स डिपॉझिट किती आहे हे तुम्हाला सांगत होती. हे किती आहे भगवान परमात्म्याची फिक्स डिपॉझिट आहे. एवढीशी चिंदी त्या बँकेमध्ये टाकली, व्याज किती झालं त्याचं, रक्कम किती झाली. जेव्हा वेळ आली तेव्हा एवढ्या चिंदी करता वस्त्ररूप परमात्मा झाला. भगवान परमात्मा एवढं व्याज देतो खर्च करणाऱ्याकरता, देणाऱ्याकरता. तुम्ही त्याच्याकरता तेवढं दिलं तर तो तेवढा देतो, कारण भगवान परमात्म्याचं तसंच ठरलेलं आहे. दिन दिन बढत सवाई पायोजी महिने, पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैं पायो. वस्तु अमोलिक दिन मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दिन मेरे सतगुरु, गुरु का कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने. लूटे दिन दिन बढ़त सवाय.
हे परमार्थिक जणच आहे की दिन बढत सवा. अशी कोणती बॅग आहे की सवाईनं व्याज देणारी नाही का. प्रत्येक दिवशी न लुटे, खर्च केल्यानं कमी होत नाही. आणि चोर न लुटे, दिन बढत सवाय. म्हणून परमार्थ हे धन श्रेष्ठ धन आहे. परमार्थिक धनाचा भाऊ वाटा मागत नाही. कारण वाटा मागण्यासारखं तुझं कुई करणं बाबा परमार्थ नाही का. पण परमार्थ करण्याकरता कोणाची इच्छा होते. महत्त्व साधू संतांनी दिलेलं आहे. बाबा सत्कर्म जर तू केलं तर मग मात्र तुझं मरण जे आहे हे मुक्तीमध्ये परिणित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरताच ही कथा श्रवण करायची आहे. कथा कशाकरता श्रवण करायची आहे. आपलं जीवन परिपूर्ण होण्याकरता श्रवण करायचे आहे. सुख मिळण्याकरता श्रवण करायचे आहे. जीवनामध्ये आनंद मिळण्याकरता श्रवण करायचे. नवे जीवन आपलं आनंदमय होण्याकरता कथा श्रवण करायची आहे. बाकी कोणत्याही साधनाने जीवन परिपूर्ण होत नाही. बाकी कोणत्याही साधनानं जीवन सुखमय होत नाही. कारण जीवनातलं दुःखच जात नाही. या कलियुगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये आपण कोणाकडे पहा, प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे आणि प्रत्येक मनुष्य हा रडत असतो. प्रत्येकाचा रडण्याचा विषय वेगळा असेल, पण प्रत्येक मनुष्य हा रडत असतो. तो कुठे नाही कुठे दुःखी असतो. म्हणून एक भगवान परमात्म्याचा जर आपण सहारा घेतला, त्याच्या आश्रयाने जर आपण राहिलो, तर मग मात्र आपल्याला दुःख होणार नाही असं नाही, पण त्याची जाणीव होत नाही. दुःख तर असतं प्रत्येकाला, पण त्याची जाणीव होत नाही की आपल्याला दुःख आहे. म्हणून कथा ही माणसाची व्यथा घालवते, जन्माजन्माची व्यथा घालवते. आणि जन्माजन्माची व्यथा आपल्या पाठीमागे लागलेली आहे. आणि त्याच्याकरता ह्या व्यथेतून मुक्त होण्याकरता माणसाचा जन्म आहे. कशाकरता माणसाचा जन्म? जन्माला येणं, खाणं पिणं, लग्न करणं, 2-4 पोट्टे पैदा करणं, मरण याच्याकरताच आहे का? हे तर पशुपक्षी करून राहिले नाही का. याच्यामध्ये विशेष नवल काय आहे? जे आपण करून राहिलो याच्यामध्ये विशेष नवल असं काही नाही. पशुपक्ष्याचा प्रपंच आपल्यापेक्षा मोठा आहे. तुम्हाला 2च असन, पण पशुपक्षाला ते कोंबडी रस्त्यानं चालते, 10-20 असते मागं पुढं नाही का. ते डुकरं चालते रस्त्यानं, तेव्हा किती असते त्याच्या मागं न पुढं. मग याच्यामध्ये विशेष काय? तेही पोट भरून राहिले, तेही राहून राहिले, आपणही पोट भरून राहिलो, आपणही राहून राहिलो. पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं आहे माणसाला. कारण जन्म कोणाचा भेटला? माणसाचा भेटला. आणि काहीतरी करण्याकरता मिळाला. आपल्याला करायचं आहे, नुसते भोगायचे नाही. आपल्याला नवीन करायचं आहे. हे सत्कर्म करणं हे नवीन आहे. आणि जे आपलं सुरू आहे दररोजचं, जेवणं झोपणं हे आपलं प्रारब्ध आहे. हे आपलं प्रारब्ध आहे. आणि नवीन करायचं आहे, हे पुढच्या जन्माकरता आपल्याला करायचं आहे. कारण इथे आपण काही कायम वास्तव्याला आलेलो नाही. हे आपलं कायम वास्तव्याचं ठिकाण आहे का? हे आपलं कायम वास्तव्याचं ठिकाण नाही. आपल्याला इथं कायम राहायचं नाही. आपण वाटसरू आहोत. एखाद्या ठिकाणी वाटसरू कसा? पांथस्थ रस्त्याने जाणारा. एखाद्या ठिकाणी तो 20 वेळा थांबतो नाही का. रात्र जर झाली तर 20 वेळा थांबतो. तसा आपला या जन्मातला हा 20वा आहे. आणि हे सोडून एक दिवस आपल्याला जायचं आहे. कबीर महाराज सांगतात, बाबा अरे तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू बाबा इथं जास्त दिवस राहण्याकरता आलेला नाही. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तुला आपल्या खऱ्या घरी जायचं आहे ना. आपलं हे काही खरं घर नाही. आपलं खरं घर जर कुठं असेल तर स्मशानात आहे. शेवटी आपल्याला त्या स्मशानात जायचं आहे. ते आपलं खरं घर आहे. राखीव आहे, राखीव. तिथं जावंच लागणार आहे प्रत्येकाला. म्हणून हे सगळं आपल्याला वाटते ना, हा सगळा मोहाचा पसारा, मायाजाळ, हे सगळं आपल्याला फसवणार आहे. आपण याच्यामध्येच फसून राहतो. या मायाच्या जाळ्यामध्ये आपण एवढे फसून राहतो की त्याच्यातून निघण्याचा कधी प्रयत्नच करीत नाही. याच्याही पलीकडे जग आहे, आपल्याला वाटतच नाही. आपल्याला फक्त बायका, पोरं, मुलं, सुना, नातवंड एवढंच आपलं जग आहे, एवढंच वाटते. पण याच्याही पलीकडे जग आहे आणि त्या जगामध्ये आपल्याला जायचं आहे. एवढ्या डबक्यातल्या बेडकासारखं एवढंच पाहायचं नाही. तर साधू संतांनी जे पाहिलं ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यांचं कुटुंब कसं होतं? ज्ञानोबांना विचारा. वसुधैव कुटुंबकम अशी त्यांची अवस्था होती. सगळं वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं जग त्यांना आपलं वाटत होतं. आपल्याला फक्त आपलं वाटते, पण आपलंही आपलं नाही आहे.
तुम्ही पहा म्हाताऱ्या माणसाकडे, त्यांची किती दयनीय अवस्था आहे या कलियुगामध्ये. त्या म्हाताऱ्याकडे पाहायला गेलं आपल्या डोळ्यात पाणी येते. त्यांचेच असतात पोरं, काही दुसऱ्याचे दत्तक घेतलेले नसतात, त्यांचेच असतात, पण त्यांना जीव घालायला तयार नसते, बोलायला तयार नसते, नाही का. म्हातारं कुठं मरून पडलं का, कुठं पडलं का, काय काय विचारायला तयार नसते, कारण हा कलियुग आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधनं तोडावी. कथा आपल्याला शिकवते बाबा, या संसाराचे बंधनं तोड. ह्या संसाराचे बंधन तू नाही तोडले तरी एक दिवस तुला हे सगळे तोडावेच लागतील. तुला एक दिवस तोडावेच लागतील, कारण हे जग सोडून एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. इथे उरू नाही आले अवतार, येरे ते पामर जीव किती. रामकृष्णासारखे अवताराला आले, ते जिथं थांबले नाही. आपण थांबण्याकरता आलो का? इथे कोणीही थांबण्याकरता आलेलं नाही. आपण प्रवासी आहोत, नेहमी लक्षात ठेवावं. आपण प्रवासी आहोत आणि कधी आपला प्रवास थांबेल सांगता येत नाही. आयुष्य मोजावया पैसला मापारी, आयुष्य मोजावया पैसाला मापारी, आयुष्य मोजावया पैसला 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 मापारी. तुका रे व्यवहारी संसाराच्या, तुका रे व्यवहारी संसाराच्या, नेईल ओढून ठाऊक नसता, नेईल ओढून ठाऊक नसता, नेईल ओढून ठाऊक नसता, नेईल ओढून ठाऊक नसता. नील बोलोनी ठाऊक नसता, नील बोलोनी ठाऊक नसता, नील बोलोनी ठाऊक नसता, नील बोलोनी ठाऊक नसता, नील बोलोनी ठाऊक नसता. संत महात्मे सांगतात बाबा, अरे आयुष्य मोजाया बैसला मापारी. तुझं आयुष्य मोजण्याकरता हा काळ जो आहे हातामध्ये माप घेऊन बसलेला आहे आणि प्रत्येक क्षणोक्षणाला आपलं आयुष्य तो मोजतो आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येक घडी घडीला आपलं आयुष्य तो मोजतो आहे. म्हणजे प्रत्येक घडी घडीला आयुष्य कमी होते तरी आपले वाढदिवस सुरू आहे, नाही का. आश्चर्य नाही का जगातलं. म्हणून क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ मनुष्याच्या पाठीशी लागलेला आहे, तो सावलीसारखा आहे. तुम्हाला सांगतो, आपण 60 वर्षाचे 50 वर्षाचे कसे झालो आपल्यालाच कळत नाही. म्हणजे आयुष्य खातो काळ सावधान. आतापर्यंतचं आपलं आयुष्य जे आहे ते भूतकाळानं 60 वर्षाचं कसं खाल्लं आपल्याला पताही लागू दिलं नाही. आता चालू उर्वरित आयुष्य आपलं हा वर्तमान काळ खाऊन राहिलेला आहे आणि राहिलेलं आयुष्य भविष्यकाळ खाणार आहे. आणि कसा खातो? सावकाश खातो, न कळता. वाटतच नाही माणसाला आपण 60 वर्षाचं कधी झालो म्हणून. अशा प्रकारे हा काळ जो आहे मनुष्याचा पाठीमागे लागलेला आहे आणि या काळावर आपल्याला मात करायची आहे. काळ सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. तर ही मात आपल्याला सत्कर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही कर्माने काळावर मात करता येत नाही. मग साधू संतांनी काळावर मात केली म्हणजे काळावर विजय मिळवला. त्यांनी काळावर विजय मिळवला. तुकाराम महाराज छातीवर हात ठेवून सांगतात, जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ खाये. आम्ही माथा दिला पाये,
जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काय खाय जगा काय खाय जगा काळ खाये जगा काळ खाय तुकाराम महाराज म्हणतात काळ जगाला खात असन पण आम्ही माथा दिला पाय त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला म्हणजे अधिकार किती श्रेष्ठ आहे मग हा अधिकार कशाने प्राप्त होतो तर कथेच्या श्रवणाने प्राप्त होतो कथा करण्याने प्राप्त होतो सत्कर्माने आपल्याला हा अधिकार प्राप्त होतो म्हणून माणसाने जीवनामध्ये सत्कर्म करावं की ते सत्कर्म आपली कधीच साथ सोडत नाही आपल्या सोबतीचा जर खरा सोबती कोण असेल तर ते सत्कर्म आहे आणि म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला सावधान केलं हुशार केलं इशारे केले सांगितलं बाबा ही कथा जी आहे ना ही व्यथा दूर करणारी असल्यामुळे कथेचं नित्य श्रवण करावं याच्याकरता पुण्य लागतं कोणालाही सत्कर्म करण्याची प्रवृत्ती होत नाही कोणालाही कथा ऐकण्याची बुद्धी होत नाही तर तिळतिळ पुण्य साचा पडे हे बहुता जन्मी जोडे तिळे तिळे पुण्य साचा पडे जे बहुता जन्मी जोडे नाम वाचेसी तुझे आतोडे समागम घडे संताचा तिळ तिळे पुण्य साचा पडे जरी हे बहुता जन्मी जोडे नाम वाचसी तुझे आवडे समागम घडे संताचा तिळे तिळे पुण्य साचा पडे जरी हे बहुता जन्मी जोडे नाम वाचे तुझे आवडे समागम घडे संताचा बहुता जन्मी जोडे नाम वाचसी तुझे आवडे समागम घडे संताचा तिळ तिळ पुण्य साचा पडे अनेक जन्मामध्ये आपण काही थोडं थोडं केलं असतं थोडं थोडं तेवढं जमा जमा होत होत तिळ तिळ पुण्य साचा पडे हे एका जन्मात नाही बहुधा जन्मी जोडे आणि तेव्हा मग नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा हे कोणालाही सहसा आवडत नाही एवढं ज्याचा पुण्य असेल आपण म्हणून नेहमीच त्या अभंगामध्ये म्हणतो भजनाच्या बहुता सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी कोणालाही विठ्ठल आवडत नाही ज्याचं पुण्य असेल त्यालाच विठ्ठलाची आवडी निर्माण होते बाकीच्याला आवडी निर्माण होत नाही आणि त्याच्याकरता ही कथा आहे म्हणून आपल्याला तर उद्यापासून ही कथा सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये श्रवण करायची आहे दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये श्रवण करायची आहे कथेचा आनंद घ्यायचा आहे आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचा आहे ही आनंद देण्याकरता आहे दुःख दूर करण्याकरता एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि उद्यापासून आता आपली वेळ झालेली आहे पुढे आपल्याला हरिपाठ आहे कीर्तन आहे आज दररोज सुंदर कीर्तन आहे कीर्तनकार आपले सगळे सुंदर आहे आज सारंग महाराज केदार तुम्ही पाहिले नसं नवीन महाराज आहे श्रीमंत माणूस आहे आपल्या घरचा मोठ्या गाडीने येते पण सुंदर कीर्तन करते तरुणच पोरगा आहे सुंदर कीर्तन करते त्याही कीर्तनाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे सर्वांनी लवकर लवकर कीर्तनाकरता यायचं आहे वेळ भाऊनी काही जास्त ठेवलेली नाही 7 ते 9ची वेळ आहे 7 ते 9च्या वेळेमध्ये कीर्तनाला यायचं आहे 2 मिनिट संकीर्तन होईल नंतर आरती करू राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे
गोविंद गोविंद राधे राधे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्ना खचित करा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुंझुंती नुपुरे चरणी घागरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर बंधन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दास रामाचा वटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय श्री भागवत भगवान के है आरती पापियों को पाप से है आरती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती हे अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है नवजोत जगाने वाला है नवजोत जगाने वाला है नवजोत जगाने वाला है हरि नाम ये हरि धाम ये हरि नाम ये हरि धाम ये जग के मंगल के आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती हे शांति के तपावना पुण्य कपा को मिटाने वाला है हरि दर्श कराने वाला है हरि दर्श कराने वाला है हरि दर्श कराने वाला है हे सुख करने हे दुख करने हे मधुसूदन के आरती पापियों को सिया राम यही घनश्याम यही प्रभु के महिमा के आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती तम हृदयारविंदे भवं भवानी सतुर्मानी मंदारमाला वितालकाय कपालमाला शिवशंकर दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय गाडी लोटांगणवती दत्त डोळ्यान पायन रूप तुझ प्रेम यानिज्ञानन्य पूजन भाव वाय म्हणा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रोण त्वमेव सर्वं मम देव काय वाचा सिद्ध्या विद्या वा करोति यज्ञ सकल परस्मिन् नारायणाय समर्पयामि अच्युत केशव राम नारायण दामोदर वासुदेव श्रीधर माधव दुर्गावत भक्तान विनायक रामदेव हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम अक्षता फुलं वाटते
ओम कल्पतरुचे गाव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आयुष्याचे चंद्रबीज माथामध्ये तापेन ते सर्वाई सदा सत्य सोयरे किंबहुना सरस्वती पूर्ण हो निरोगी अहिजो आदि दुर्गे आणि विशेष विजय ये खमळे श्री विश्वेश्वर आहोरी येणेवर श्री ज्ञानदेव सुखिया दारा येणेवर श्री ज्ञानदेव सुखिया दारा पुंडलिकामध्ये अजित श्री भागवत महापुराण की विजय काम करतो लाईन दुसरी घ्यायची साऊंड चेंज घ्यायची त्याला वोल्टेज डाऊन हजार वाटतं या वायर आता मर्समध्ये पुरं दुपारी आता संध्याकाळी आज लवकर समजलं 50